जळगाव जिल्ह्यात पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांसमोर दुबार पेरणीचे संकट उभे ठाकले आहे. कोरड्या पडलेल्या शेतजमिनी, वाळून जाण्याच्या मार्गावर असलेली पिके आणि वाढती चिंता यामुळे ग्रामीण भागात पारंपरिक श्रद्धेनुसार पावसासाठी धोंडी काढण्याची प्रथा आजही जपली जात आहे. याच पार्श्वभूमीवर जळगाव शहरात नागरिकांनी धोंडी प्रभात फेरी काढत वरुण राजाला साकडे घातले. धोंडी धोंडी पाणी दे, शेतकऱ्यांना सुखी आणि आनंदी कर, असा जयघोष करत नागरिकांनी पावसासाठी प्रार्थना केली. पाऊस लवकरच बरसावा आणि बळीराजावर आलेले दुबार पेरणीचे संकट दूर व्हावे, अशीच भावना यावेळी नागरिकांनी व्यक्त केली. पाऊस लागल्याले पण पाणी आपल्या जळगाव शहरात पाणी नाही, पाणी लय लांबला. जर शेतात पाणी पडीन तर आपल्याला खायला भेटीन, नाही तर ढोरं डाकर सगळ्यांचा त्रास देखत नाही. आपल्यावर पियाले पाणी भेटू शकणार नाही. एवढा दुष्काळ पडणार आपल्या जळगाव मध्ये. पाणी लांबून आहे गैरा, तर त्या पद्धतीने आम्ही धोंडी काढली. देवाच्या मी रावण्याकरता त्याला साखळी घातली आहे की देवा पाऊस पाड. मीराबाई बाडू थोरात. अरे मी काय सांगू, हे जन बच्च विसळीत होऊन गेलंय, इकडे तिकडे होऊन गेलंय, पाणी पडत नाही. त्याच्यात ते प्याचं पाणी येत नाही लवकर. त्याच्यासाठी देवाला आम्ही धोंडे काढलेले. देवाले म्हणता आम्ही पाणी पडा पाणी पडा पाणी पडा, त्याच्यासाठी धोंडे काढलेले भाऊ. हो, ते तांबर पुंजो मरसाडे. पाणी येत नाही म्हणून धोंडी काढली आम्ही. ढोरा ढाकरले त्रास होतो, काय प्याचं पाणी भेटत नाही आपल्याला. 2 महिन्यापासून पाणी येत नाही. देवाच्या रोजण्या करता धोंडी काढली आम्ही. गाणे कीर्तन म्हणून राहिले आम्ही. उन्हात तानाचे फिरून राहिले. पाऊस पडायला पाहिजे. जीव तोडून गाणे म्हणता आम्ही. कोल्हा नळला होतोय भाऊ आमचाला, त्याच्यामुळे आम्ही धोंडी काढली. 2 महिने झाले पाऊस येत नाही, त्याच्यामुळे आम्ही लोक म्हणत नागरिका धोंडी काढा धोंडी काढा. आम्ही धोंडी काढली दादा.